नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांचं ऑलवेज प्रिटी मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे इंडो वेस्टर्न मेकअप लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाउंडेशनचा वापर करून. तर मेकअप करण्यापूर्वी हात स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर इथे मी हात सॅनिटाईज करून घेत आहे. तुम्ही हवं तर हँडवॉशचा वापर करून हात धुवू शकता. इथे माझ्याजवळ हँडवॉशसाठी ऑप्शन नाही, तर मी हात सॅनिटाईज केले आहेत आणि ते करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज पिंपल्स, ॲक्नेस असे प्रॉब्लेम्स नंतर फेस करावे लागतात. त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे थोडंसं आणि त्यानंतर प्रायमर अप्लाय करेन. प्रायमरसाठी मी ते घेतलं आहे ॲलोवेरा जेल फॉर्ममध्ये आहे आणि इझिली ब्लेंड होतो. ॲक्च्युली प्रायमरचे खूप बेनिफिट्स असतात, त्यावरती स्पेशल व्हिडिओ मी बनवेन. सध्यापुरतं तुम्ही सांगेन प्रायमर लावल्यानंतर फाउंडेशन खूप इझिली ब्लेंड होतो आणि प्रायमर लावल्यानंतर नंतर जे काही आपण मेकअप थोपू चेहऱ्यावरती तो स्किनमध्ये जाणार नाही आणि कुठलेही प्रॉब्लेम्स वगैरे होणार नाही, स्किन प्रॉब्लेम्स होणार नाही. तर आज मी इथे वापरत आहे हा फाउंडेशन. ॲक्च्युली हा आहे लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाउंडेशन. इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि खूप छान डेली यूजसाठी खूप छान आहे हा. कारण हा जो फाउंडेशन आहे हा फुल कव्हरेज फाउंडेशन नसून हा अगदी लाईट कव्हरेज फाउंडेशन आहे आणि चेहऱ्यावरती खूप लाईट असतो, अगदी बेबी क्रीमप्रमाणे. आणि फुल कव्हरेज फाउंडेशन चेहऱ्यावरती खूप हेवी असतं आणि म्हणून मी फुल कव्हरेज फाउंडेशन डेलीसाठी सजेस्ट करणार नाही. पार्टी असेल, एखादा फेस्टिवल असेल, वेडिंगमध्ये तुम्ही जाणार असाल तर ठीक आहे, चालेल. बट डेली मेकअपसाठी तुम्ही हा फाउंडेशन प्रेफर करू शकता. तर बीबी क्रीममध्ये काय होतं, बीबी क्रीममध्ये तुम्हाला शेड्स मिळत नाहीत. असे मला भरपूर कॉमेंट्स मी वाचले आहेत. बीबी क्रीममध्ये शेड्स मिळत नाहीत. सावळ्या रंगासाठी, गोऱ्या रंगासाठी सगळ्यांसाठी एकच शेड असतो. बट या फाउंडेशनमध्ये तुम्हाला डार्क, मीडियम आणि लाईट स्किनसाठी 3 शेड्स मिळतात. म्हणून तुम्ही हा फाउंडेशन प्रेफर करू शकता, अगदी डेली मेकअपसाठी सुद्धा. तर आता अंडर आयज कवर करूया. त्यासाठी मी ही ट्रिक वापरत आहे. तुम्ही पाहिली असेल यूट्यूबवरती बऱ्याच वेळा, बट आज ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला डेमो देत आहे. तर एक ऑरेंज कलरची L18ची लिपस्टिक मी स्वाईप करत आहे डोळ्याच्या भोवती आणि जो फाउंडेशन मी घेतला आहे लॅक्मे परफेक्टिंग लिक्विड फाउंडेशन, त्याचे 2 ते 3 ठिपके मी त्या लिपस्टिकवरती अप्लाय करेन. पहिल्या स्टेपमध्ये मी फाउंडेशन स्प्रेड करेन आणि दुसऱ्या स्टेपमध्ये फाउंडेशन डॅब करेन. तर इथे स्प्रेड करून झालेलं आहे. तर परत एकदा 2 ठिपके घेऊन फाउंडेशन मी डॅब करेन डोळ्यांच्या भोवती, जेणेकरून जो ऑरेंज कलर आहे तो कन्सील होईल. ऑरेंज कलर कन्सील होईल म्हणजेच काय, आपले डार्क सर्कल्स कन्सील होतील आणि या प्रोसिजरला म्हणतात कलर करेक्टिंग. तर आता आपण अप्लाय करूया कॉम्पॅक्ट पावडर. त्यासाठी घेतला लॅक्मेचा हा कॉम्पॅक्ट पावडर. सगळ्यात अगोदर आपण अंडर आईज सेट करून घेऊया, कारण आपण तिथे फाउंडेशन लावलं आहे तर तो क्रीज होता कामा नये, म्हणजे असे लाईन्स दिसता कामा नये, म्हणून आपण तो सेट करून घेऊया. नंतर पूर्ण फेसवरती, नेकवरती मी हा कॉम्पॅक्ट पावडर लावून घेईल, जेणेकरून एक मॅट फिनिश मिळेल आणि जो काही आपण फाउंडेशन लावला आहे तो सेट होऊन जाईल म्हणून. तर त्यानंतर ही प्रोसिजर तुम्ही पाहू शकता, याला म्हणतात बफिंग. आणि यासाठी मी स्पंज घेतला आणि स्पंज मी चेहऱ्यावरती बफ करत आहे, म्हणजेच एक नॅचरल असा लुक आपल्याला मिळतो. आणि नक्की ती वाली ट्रिक ट्राय करून पहा, बफिंगवाली ट्रिक. खूप छान असा लुक येऊन जातो, तुम्हाला नॅचरल फिनिश मिळतं. तर लिप बाम लावून घेतल्यानंतर त्यानंतर ब्लशसाठी मी घेतला हा सिवाना कलर्सचा ऑल इन वन पॅलेट. यामध्ये तुम्हाला 6 ब्लशचे वेगवेगळे शेड्स मिळतात आणि एक हायलायटर मिळतं, एक काउंटर मिळतं. तर परवडेबल डील आहे, तुम्ही हा परचेस करू शकता. आणि ही वाली ट्रिक नक्की ट्राय करा. पावडर स्पंजवरती ब्लश घ्या आणि तो अप्लाय करा, खूप नॅचरल फिनिश मिळतो. ट्रिक नक्की ट्राय करा. त्यानंतर मी वापरणार आहे मेबलिनचा डिओ शेपर आयब्रो फिलर आणि ही 2 वे पेन्सिल आहे. एका साईडला तुम्हाला काजल टाईपची स्टिक मिळते, ती ग्रे कलरमध्ये आहे. माझी जी पेन्सिल आहे ती ग्रे कलरमध्ये आहे. ॲक्च्युली अजून एक ऑप्शन तुम्हाला मिळतो ब्राऊन कलरवाला. तर इथे ही जी स्टिक आहे त्याच्यामध्ये तिने मी आयब्रोज फिल करत आहे, आखून घेत आहे. ज्या शेपमध्ये तुम्हाला आयब्रोज हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही आयब्रोज आखून घ्या. आणि त्यानंतर दुसऱ्या टोकाला काय आहे तर एक स्पंज आपल्याला मिळतो. तर त्या स्पंजच्या मदतीने जे काही तुम्ही आखलं आहे त्याला इव्हनली ब्लेंड करा, जेणेकरून नॅचरल लुक आपल्याला मिळतो. आणि ते एक्स्ट्राचं पोर्शन मला करायला आवडतं. आयब्रोचा जो सुरुवातीचा भाग आहे ना, तो मला ना थोडासा फेंट ठेवायला आवडतो, बस म्हणून. आणि त्यानंतर मी घेतला आहे सेम सिवाना कलरचा ब्लश पॅलेट आणि त्यातला मी हायलायटर घेत आहे. हायलायटर हा सिल्वर शेडमध्ये आहे, थोडासा ग्लिटरी आहे, शिमरी आहे. आणि हा मी अप्लाय करत आहे आयब्रोच्या मध्यभागी. आयब्रोच्या सुरुवातीपासून नाही, तर आयब्रोच्या मध्यभागी जस्ट एक ठिपका दिला आहे. त्यानंतर जिथे ब्लश लावलं आहे त्याच्या वरच्या लाईनमध्ये मी हा हायलायटर लावत आहे आणि त्याला ब्लेंड करायला विसरू नका. दोन्ही आयब्रोच्या खाली आणि चिकबोनच्या वरती आपण हायलायटर लावलं आहे, त्याला ब्लेंड करा. त्यानंतर नाकावरती, नाक सरळ दिसावं म्हणून हायलायटर लावत आहे. त्यानंतर इथे हनुवटीवरती सुद्धा अप्लाय करा.
म्हणजेच जिथे जिथे उभार असतो आपल्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी ॲक्च्युली हायलायटर लावायचं असतं, जेणेकरून आपला चेहरा अजून जास्त उभारून दिसला पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. आणि त्यानंतर परत मी सिवाना कलरचा आय शॅडो पॅलेट घेतला आहे आणि यातला एक गोल्ड शेड घेत आहे आय शॅडोसाठी. आणि सॉरी, सर्दी झाली आहे म्हणून थोडंसं डिस्टर्बच होते मध्ये मध्ये. तर गोल्ड आय शॅडो हा एक सटल लुक मिळवण्यासाठी मी वापरत आहे आणि फक्त बोटांच्या मदतीने मी हा लावत आहे. आणि बोटांच्या मदतीने आय शॅडो कसा लावायचा यावरती हा वाला डिटेलमध्ये व्हिडिओ केला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तर तिथून तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. त्यानंतर आपण लावूया आता आय शॅडो आयलायनर. हो, आय शॅडो आयलायनर म्हणजेच सिवाना कलरचा जो आय शॅडो पॅलेट मी घेतला होता त्यामधलाच हा डेन्स ब्लॅक हा शेड मी घेतला आहे आणि जो ॲप्लिकेटर ब्रश तुम्ही पाहताय तो सुद्धा तुम्हाला त्या आय शॅडो पॅलेटमध्येच मिळेल. तर आय शॅडो आयलायनर मी लावत आहे, ब्रॉड आयलायनर लावत आहे आणि हा समरसाठी एकदम परफेक्ट आहे. लिक्विड आयलायनर स्प्रेड होण्याची शक्यता असते, म्हणून तुम्ही हा पावडर आय शॅडो आयलायनर म्हणून लावू शकता. खूप भन्नाट आयडिया मला आली होती आणि मी ट्राय करून पाहिली, मला खूप आवडली, रिझल्ट खूप छान आला, म्हणून मी ही ट्रिक तुमच्याशी शेअर करत आहे. आयलायनर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पावडर आय शॅडोचा वापर करू शकता आयलायनरसाठी. थोडीशी विंग मी बाहेर काढून घेईल आणि त्याला हळूहळू ब्लेंड करायला पण लागा. इथे डार्क आय शॅडो मी घेतला आहे आणि त्याला थोडंसं ब्लेंड केलं आहे, त्यामुळे तो असा स्मोकी लुक आला आहे आयलायनरला. त्यानंतर मेबलिनचा मस्कारा घेतला आहे, फुल व्हॉल्यूम मस्कारा असं काहीतरी आहे. तर मस्कारा अप्लाय केल्यानंतर लॅक्मेची पिंक बस्ट शेडमधली क्रेयॉन लिपस्टिक मी लावत आहे, म्हणजेच क्रेयॉन लिपस्टिक लावत आहे. विसरले काय होतं नाव. जे काही नाव असेल, ॲक्च्युअल नेम्स, प्रॉडक्ट लिंक्स सगळे काही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले, तर तुम्ही तिथून चेक करू शकता. अशा प्रकारे हा साध्या सोप्या प्रकारचा इंडो वेस्टर्न मेकअप रेडी आहे. कुठे पार्टीला जायचं आहे, स्पेशल डे आहे, इव्हेंट्स आहेत किंवा रेग्युलर ऑफिसचा मेकअप आहे, कॉलेज मेकअप आहे, तर तुम्ही हा मेकअप कॅरी करू शकाल. कोणत्याही आउटफिटवरती हा छान दिसेल. साडीवरती सुद्धा तुम्ही ट्राय करून नक्की पहा. आणि हो, तर व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत जो बेल बटन असतो तो पण नक्की प्रेस करा. कारण बेल बटन प्रेस केल्यानंतर प्रत्येक नवीन व्हिडिओबद्दलचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि कोणताही नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर व्हिडिओ आजचं कसं वाटलं खाली कॉमेंट करून नक्की कळवा मला. आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या नवीन युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.